महाड ऐतिहासिक नगरीमध्ये महाड नगरपालिकेच्या हद्दीमध्ये प्रशासकीय राजवटीच्या माध्यमातून अनेक कामे सुरू असताना तर काही कामे अर्धवट अवस्थेत धुळखात पडलेले असताना महाड शहरामध्ये प्रवेश करताना पश्चिमेकडे असलेल्या गांधारी पुलासाठी मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या अथक प्रयत्नातून सुमारे 8 कोटी रुपये खर्चाच्या मंजूर झालेल्यानंतर महाड नगरपालिका ही प्रशासनाच्या ताब्यात असल्याने प्रशासकीय राजवटीमध्ये महाड नगरपालिकेच्या मार्फत TNT कंपनीला गांधारी पूल बांधण्याचे काम दिले आहे, परंतु हे काम चुकीच्या पद्धतीने होत असल्याची तक्रार नवनिर्वाचित नगरसेवक वजोर कोडिंकर यांनी मुख्य पुलाच्या पाया पिलरचे सेंटरच काम TNT कंपनीच्या माध्यमातून होत असलेले चुकीच्या पद्धतीने तसेच निकृष्ट दर्जाचे बांधकाम करीत असल्याचे निदर्शनास आणून दिल्याने संबंधित ठेकेदाराला त्वरित पाडण्याचे आदेश बांधकाम अभियंता प्रवीण कदम यांनी दिल्याने TNT कंपनीने इंजिनियर ओम यादव यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। दोन्ही साईडचा जो स्लोप आहे ना, हा बारचा इकडचा आणि इकडचा पण स्लोप, तो ह्याच बाजूला डाऊनस्ट्रीम साईडला, तर ह्या बाजूला द्यायला नाही पाहिजे, आपण इकडे पण दिलं। इन्स्पेक्शन केल्यानंतर लक्षात आलं की खरंच मध्य रेषेमध्ये सेंटर लाईनमध्ये हा पियर नंबर 1 नाही। त्या संदर्भात मग तो पियरमध्ये जर नसल्यामुळे त्या संदर्भात त्यांनी कॅल्क्युलेशन्स वगैरे केली आणि 2 दिवसापूर्वीच ते पुन्हा साईटवर आले होते। त्यावेळी त्यांनी एक टेक्निकली सल्ला दिलेला आहे की बाबा हे जे काय पियरचं बांधकाम आहे ते पायाचं ते तोडून टाका आणि त्याप्रमाणे आपण ठेकेदारांना सूचना दिलेल्या आहेत, ते तोडून टाका आणि त्या दृष्टीनं ते काम चालतं। पालिकेला अशा प्रकारचं ब्रिज बांधण्याचं कुठल्याही प्रकारचा अनुभव नाही आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात ब्रिज होत असताना या ठिकाणी ते वास्तविक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत करणं अपेक्षित होतं। परंतु ठीक आहे, जर करत असतील तर त्या ठिकाणी नगरपालिकेचा सक्षम तांत्रिक अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित पाहिजे आणि त्या दृष्टीनं त्यांनी लाईन आऊट वगैरे काय असतील त्या तांत्रिक गोष्टी पडताळणी करणं आवश्यक होतं, परंतु कुठल्याही प्रकारची त्या पडताळणीच्या बाबी झालेल्या नाहीत। म्हणूनच ही बाब जवळजवळ अर्धा पिलर भरल्यानंतर, कॉन्क्रीटने भरल्यानंतर ही लक्षात आली आणि ते जर आज झालं नसतं तर आज मोठं अनर्थ झाला असता आणि अशाच प्रकारचं ठेकेदाराचं काम थांबवलेलं आहे आम्ही आणि ते पूर्ण त्याचं ते पिलर आहे मधला जो अलाइनमेंट चुकले ती तांत्रिकदृष्ट्या पूर्ण काढून त्या ठिकाणी नवीन पिलर उभारण्याचे या ठिकाणी सूचना सचिन पोरे म्हणून आहेत ते कन्सल्टंट त्यांनी दिलेले आहे।